कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड विरोधात विक्रोळीकरांचे विक्रोळी स्टेशन बाहेर लाक्षणिक उपोषण सुरू। कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन प्रशासन करत नसल्यामुळे आज विक्रोळीकरांनी विक्रोळी स्टेशन बाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे। जर डम्पिंग ग्राउंड बंद झाले नाही तर एक मोठं आंदोलन काही दिवसात करणार असल्याची माहिती विक्रोळीकरांनी दिली आहे। सर्वप्रथम एक विक्रोळीचा नागरिक म्हणून मी आज उच्च न्यायालयाने जी ऑर्डर दिलेली आहे डम्पिंगच्या विरोधात त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं, महानगरपालिका आयुक्त यांनी या ऑर्डरचं इम्प्लिमेंटेशन करावं आणि ज्या विक्रोळीकरांना या 15-16 वर्षाच्या त्रासातून जी रोगराई आहे त्याचा हा नागरिक सामना करत आहे त्याच्यातून मुक्तता करण्यात यावी असं आवाहन करण्यासाठी आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी एक दिवसीय साखळी उपोषण आणखी स्वाक्षरी मोहीमसाठी विक्रोळीकर म्हणून सर्वपक्षीय समस्त विक्रोळीकर आज या ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासून आतापर्यंत आंदोलन चालू आहे। महानगरपालिका एकदम निडर झालेली आहे। काही नागरिकांचा काही न विचार करता महानगरपालिका काल सुप्रीम कोर्टामध्ये या याचिकेविरुद्ध अपील केलेलं आहे। यांना विक्रोळीकरांचं आणि टॅक्स पेअरचं, इकडे सर्व टॅक्स पेअर आहेत, कांजूर भांडूप मुलुंडपर्यंत हा सगळा दुर्गंधी पसरत आहे, रोगराईने लोक त्रस्त आहेत आणि याच्यातून शासनाचं आणखी महानगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आज हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी चालू आहे। हे बघा, प्रामुख्याने मुंबईमध्ये 4 डम्पिंग आहे, त्यापैकी गोराई हे डम्पिंग पूर्णपणे बंद आहे आणि ईशान्य मुंबईमध्ये मुंबईचा पूर्ण कचरा हा 3 डम्पिंग ग्राउंड ईशान्य मुंबईत गेली 25-30 वर्ष कार्यरत आहेत। इकडच्या लोकांना जगण्याचा अधिकार नाही आहे का? हे शासनाला कधी जाग येईल? आणि ही जाग आणण्यासाठीच दिनांक 28/11/2015 रोजी सुद्धा अशाच प्रकारचं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यावेळी डम्पिंग ग्राउंडवर सुद्धा समस्त विक्रोळीकरांनी मोर्चा नेला होता। त्याप्रमाणे संविधानाने जी आयुधं आम्हाला दिलेली आहेत ती आयुधं वापरून वेळोवेळी वापरून आम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या मार्फत आणखीन संविधानाच्या दिलेल्या अधिकारामार्फत आम्ही शासनाचं नेहमीच लक्ष वेधून घेत आहोत, परंतु शासनाने नेहमीच आम्हाला इथे दुर्लक्षित केलेलं आहे आणि इकडच्या लोकांवर अन्याय केलेला आहे।